तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जय पवारांची उद्या होणारी पत्रकार परिषद ही रद्द करण्यात आलेली आहे। अपरिहार्य कारणास्तव पत्रकार परिषद ही पुढे ढकलण्यात आली। पत्रकार परिषदेची नवी तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, शुभम, खरं तर अचानकपणे जय पवारांची ही पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातला एक जुना व्हिडिओ पोस्ट केलेला होता, ज्याच्यामध्ये VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग हा आपण पाहतोय की विमानाच्या पायलटच्या ठिकाणी तो झोपलेला होता। अशा पद्धतीचा व्हिडिओ जय पवारांनी स्वतः ट्विट केलेला होता। त्यानंतर आता जय पवार हे स्वतः पत्रकार परिषद घेणार अशा पद्धतीची बातमी समोर आलेली होती आणि उद्या ही पत्रकार परिषद मुंबईमध्ये होणार होती। मात्र आता अचानकपणे ही पत्रकार परिषद पुढे ढकलत आहे असं जय पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र यामागचं कारण नेमका काय आहे हे समजू शकलेलं नाहीये। याआधी आपण पाहतोय पवार कुटुंबातील रोहित पवार हे सातत्याने अजित पवारांच्या विमान अपघातावरून प्रश्नचिन्ह निर्माण करत होते। कुठेतरी जय पवार यांनी देखील याला सुरुवात केलेली होती, पण उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। असं असताना जय पवारांनी रद्द केलेली ही पत्रकार परिषद अनेक चर्चांना उधाण आणू लागलेले आहे आणि त्यामुळे नेमकंच पत्रकार परिषद पुढे ढकलण्यामागचं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। पण लवकरच नवीन तारीख घोषित करू असं सुद्धा जय पवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। ठीक अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।